श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 79. उत्तम श्लोक मूळचे बीडचे. आडनाव व्यापारी. घरामध्ये 5 पिढ्यांची सावकारी. कुलीन आणि धनाढ्य घराणं असा लौकिक. नारायण गोस्वामी या थोर यतीच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म झाला. आईवडिलांनी कौतुकाने माधव राय असं नाव ठेवलं. लहानपणापासून शास्त्र अध्ययनाची खूप आवड. त्यामुळे लहान वयातच गीता, भागवत, उपनिषद आणि ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास सुरू झाला. 12व्या वर्षी पैठणच्या धनाढ्य देशपांडे घराण्यातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. पत्नी रुक्मिणी असामान्य लावण्यवती आणि सुशील. पण काळाची गती मोठी विलक्षण असते. केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. पूर्ण सुख आहे असं म्हणता म्हणता एकदम दुःखाची स्थिती येते आणि दुःखाचा काळ सुरू होतो. मग कितीही प्रयत्न केले तरी दुःख जात नाही आणि सुख काही येत नाही. उत्तम श्लोकांची तशीच स्थिती झाली. ते 13 वर्षाचे असताना अचानकपणे वडील वारले. पाठोपाठ काही दिवसातच आईने देवघरामध्ये देवासमोर ध्यान करता करता देह ठेवला. दिवस एकदम फिरले. प्रेम करणाऱ्या जवळच्या नातलगांनीच लुबाडायला सुरुवात केली. मित्र म्हणवणारे तेच करायला लागले. इतकी वर्षे इमानाने काम करणाऱ्या मुनिमजींनीच पेढीतील सर्व पैसे गिळंकृत केले. त्यामुळे सावकारी आणि व्यापार जवळजवळ बुडाला. दिवाळखोर होण्याची वेळ आली. अचानकपणे एक दिवस एक अनोळखी मनुष्य आला आणि तुमच्या वडिलांकडून घेतलेलं ऋण परत करायचं आहे म्हणून गरजेपेक्षा फार मोठी रक्कम पुढे ठेवून निघून गेला. तो कोण, कुठला, ऋण केव्हा घेतलं होतं काही शोध लागेना. ऋणाचे कागदपत्रही नव्हते, कोणी साक्षीदारही नव्हता. मग भगवान गोपाळकृष्णच त्या रूपाने आले होते अशी माधवरायांची खात्री झाली. त्यांना पूर्ण विरक्ती आली. व्यवसाय बंद करून अध्यात्म साधना करायचं त्यांनी ठरवलं. साधना करू लागले. शास्त्र ग्रंथ वाचू लागले. तीर्थयात्रा केल्या, पुष्कळ हिंडले. अनेक साधू संतांचं दर्शन घेतलं. पण गुरु भेटले असं वाटेना. एक दिवस माधवराव बीडला लग्नाच्या मिरवणुकीतून चालले होते. अचानक रस्त्यावर समोरून दयार्णव स्वामी काही शिष्यांना घेऊन जाताना दिसले. दयार्णव स्वामींचे त्यांना घडलेलं हे पहिलंच दर्शन. पण स्वामींची तेजपुंज मूर्ती पाहून ते प्रभावित झाले. ज्ञान, भक्ती, शुचिता आपल्या समोर घनीभूत होऊन साकार झाली असं वाटलं. हेच आपले सद्गुरू अशी मनोमन खात्री पटली. मिरवणूक सोडून माधवराय वेड्यासारखे धावत सुटले आणि त्यांनी दयार्णव स्वामींना भर रस्त्यामध्ये साष्टांग नमस्कार घातला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. माधवरायांच्या हृदयामध्ये भक्तिभावानी तुफान उसळलं. माधवराय थोर अधिकारी पुरुष आहेत हे एका दृष्टिक्षेपातच दयार्णव स्वामींच्या लक्षात आलं होतं. त्यांच्या मुखावर मंद स्मित झळकलं. वात्सल्य भावाने त्यांनी आशीर्वाद दिले. माधवराय मुग्ध झाले. मनाने त्यांना पूर्णपणे शरण गेले. एका अनावर ओढीने तसेच त्यांच्या मागोमाग दयार्णव स्वामी उतरलेल्या धर्मशाळेत गेले. उपदेश, दीक्षा मागायला लागले. स्वामी म्हणाले, पैठणला या. उत्तम श्लोक घरी गेलेच नाहीत. तिथेच बसून राहिले. दयार्णव स्वामींच्या सहवासात राहावं असं वाटत होतं. एक क्षणही दूर जायला मन तयार नव्हतं. दयार्णव स्वामी त्यांच्याशी बोलत बसले. त्यांची सगळी हकीकत विचारून घेतली. दुसऱ्या दिवशी माधवराय दयार्णव स्वामींच्या बरोबर पैठणला गेले. मठातच उतरले. आपली श्रीमंती, वैभव विसरून ते दयार्णव स्वामींची दिवस रात्र सेवा करू लागले. पहाटे लवकर उठून गोदावरी स्नान करून यायचं. स्वामींचं अग्निहोत्र, देवपूजेची सर्व सिद्धता करून ठेवायची. दिवसभर गुरुसेवेला स्वामींसमोर तत्परतेने उभं राहायचं. दिसेल ते काम करायचं. अशी गुरुसेवा सुरू झाली. मनामध्ये नामस्मरण सतत चालू असे. त्यांचा सेवाभाव, सात्विक वृत्ती, नम्रता पाहून दयार्णव स्वामी संतुष्ट झाले. असेच 4 दिवस गेले. 5वा परमभाग्याचा दिवस उजाडला. दयार्णव स्वामींचं अग्निहोत्र आणि पूजा आटोपली. त्यांनी माधवरायांना मोठ्या प्रेमाने हाक मारली. आसनावर बसायला सांगितलं आणि त्यांच्यावर एक कृपा कटाक्ष टाकला. माधवराय मोहरून गेले.
वाटलं आपण अमृतात न्हाऊन निघालोय. आपल्याला नवं जीवन प्राप्त झालंय. आई-वडिलांनी लौकिक जन्म दिला, पण आता सद्गुरूंनी कृपा करून पुन्हा नव्यानं दिव्य जन्म दिला. आपली ही काया आता ब्रह्ममय झाली. माधवरायांनी सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवलं. दयाळराव स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवलं आणि वात्सल्य भावानी जवळ घेतलं. लाडक्या शिष्याच्या अंगावर भगवी वस्त्र पांघरली. एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात भगवी पताका दिली. आपल्या हातांनी त्यांच्या गळ्यामध्ये झोळी घातली आणि संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे 5 घरं भिक्षा मागून आणण्याची आज्ञा केली. पहिली भिक्षा गावातील आपल्या सासऱ्यांच्याच घरी मागावी असंही सांगितलं. माधवराय स्वामींच्या आज्ञेनुसार लगेच सासऱ्यांच्या घरासमोर उभे राहिले आणि जय जय कृष्ण दयार्णव समर्थ अशी ललकारी दिली. सासरच्या घरात बाहेरच्या खोलीत कोणीच नव्हतं. वेळ सकाळची. सगळे आपापल्या कामात होते. आला असेल कुणी भिक्षेकरी म्हणून कुणीच लक्ष नाही दिलं. जवळच्या खोलीत वेणीफणी करीत असलेल्या माधवरायांच्या पत्नीनं रुक्मिणीनं ती ललकारी ऐकली. आवाज ओळखीचा वाटला, पण फारसा विचार न करता ती तामणामध्ये तांदूळ घेऊन भिक्षा घालायला समोर आली. पाहते तो आपलं मूर्तिमंत सौभाग्यच भगवं वस्त्र पांघरून समोर भिक्षेला उभं. आश्चर्याने थक्क झाली. आपल्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसेना. आपण पाहतो ते स्वप्न आहे की सत्य आहे हेच कळेना. गोंधळलेल्या मनस्थितीत तिने माधवरायांच्या झोळीमध्ये भिक्षा घातली. प्रसंग अकल्पित घडला होता हे खरंच, पण काही क्षणातच रुक्मिणी सावरली. अवघं 16 वर्षांचं वय, पण रुक्मिणी अतिशय विवेकी आणि समंजस होती. काय घडलं असेल हे तिच्या लक्षात आलं. आपल्या पतीची आध्यात्मिक ओढ ती पूर्णपणे जाणून होती. आपले पती परमार्थ मार्गातील थोर सत्पुरुष आहेत हे तिने केव्हाच ओळखलं होतं. तिची स्वतःचीही पूर्वपुण्यही मोठी होती. त्यामुळेच तिनं आजवर पतीच्या परमार्थ साधनेला नेहमीच उत्तेजन दिलं होतं. संसारातील अडचणींमुळे पतीचं मन जेव्हा जेव्हा डळमळलं, तेव्हा तिनेच तर पतीला आधार देऊन, धीर देऊन सन्मार्गावर राहायला सहाय्य केलं होतं. रुक्मिणीने शांतपणे माधवरायांना विचारलं, हे व्रत आपण केव्हापासून स्वीकारलं? समोर भिक्षा घालायला पत्नीच स्वतः आलेली पाहून माधवरायही क्षणभर भावरले. पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी पत्नीला थोडक्यात सर्व हकीकत सांगितली. आपल्या पतीने दयार्णव स्वामींसारख्या थोर सत्पुरुषाची दीक्षा घेतली हे कळताच रुक्मिणी निश्चिंत झाली. तिने आपल्या पतिराजांना क्षणभर तिथेच उभं राहण्याची विनंती केली. देवघरात गेली. हात जोडून देवासमोर उभी राहिली. रामचंद्र वनवासाला निघाले असता सीताही त्यांच्या बरोबर गेली होती हे तिला आठवलं. जाताना सीतेने राजवस्त्र अलंकार काढून ठेवले होते आणि वल्कल धारण केली होती. वाटलं देवघरातील देव आपल्यालाही सीतेप्रमाणे पतीबरोबर जाण्याची आज्ञा करतायत. हात जोडून देवांना प्रार्थना केली. पतीच्या सुखदुःखात एकरूप होण्याचं धैर्य द्या. आपल्या खोलीत जाऊन तिनं आपलं मंगळसूत्र सोडून सर्व अलंकार काढून ठेवले. उंची वस्त्र सोडून ती साधं पांढरं सुती वस्त्र नेसली. मुकुंदा त्यांचा 2 वर्षांचा मुलगा आजीजवळ आतल्या खोलीत खेळत होता. वाटलं घर सोडण्यापूर्वी त्याला एकदा जवळ घ्यावं, निदान दुरून तरी पाहावं. पण त्यात फार मोठा धोका होता. आईला संशय येण्याची शक्यता होती. आई वडिलांचा स्वभाव रुक्मिणी पूर्णपणे जाणून होती. पती बरोबर ते कदापिही असं जाऊ देणार नाहीत. वाटेल त्या उपायांचा अवलंब करून थोपवून ठेवतील. कदाचित कोंडूनही घालतील. ती ओळखून होती. घरात आता एक क्षणभरही थांबणं धोक्याचं होतं, म्हणून ती तडक बाहेर पडली. पती समोर उभी राहिली. पतीला नमस्कार केला आणि म्हणाली, मीही आपल्या बरोबर येते. माधवराय आश्चर्याने थक्क झाले. परंतु पत्नीचा विवेकी स्वभाव, समर्पित जीवन ते जाणून होते. पत्नीची परमार्थ मार्गावर मिळालेली ही साथ पाहून त्यांना आनंदही झाला आणि ईश्वराच्या लीलेचं कौतुकही वाटलं. त्यांनी मान हलवून संमती दिली आणि काही न बोलता ते पुढे निघाले. रुक्मिणीही त्यांच्या मागोमाग निघाली. माहेरची संपत्ती, सुख, आई-वडिलांची माया, ममता, मुलांचा पाश या सगळ्यांचा त्याग करून पतीच्या पावलावर पाऊल टाकून ती अनवाणी चालत राहिली.
माधवरायांनी भिक्षेची पुढची 4 घरं घेतली. 5 घरी भिक्षा मागण्याची आज्ञा पूर्ण करून पत्नीबरोबर ते मठात आले. दोघांनी दयाळराव स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्या 16 वर्षांच्या अलंकृत सुकुमार कन्येला पतिव्रता धर्माचं असं पालन करताना पाहून दयाळराव स्वामींना मोठाच आनंद वाटला. त्यांचं अंतःकरण वात्सल्याने भरून आलं. त्यांनी दोघांना भरभरून आशीर्वाद दिले. दोघांनाही शुचिर्भूत होऊन यायला सांगितलं. देवापुढे बसवून गोपाळकृष्णांची यथासांग पूजा करून घेतली आणि त्यांना विधीपूर्वक दीक्षा आणि उपदेश दिला. माधवरायांना उत्तम श्लोकानुचर असं नाव ठेवलं. पुढे व्यवहारात उत्तम श्लोक असं त्यांचं नाव पडलं. शास्त्र ग्रंथांमध्ये 16 उपचारांनी कशी पूजा करावी हे सांगितलंय. प्रत्यक्षात अशी पूजा क्वचितच कुठे होत असेल. परंतु उत्तम श्लोकांनी मात्र आपल्या पत्नीच्या सहाय्यानं शास्त्रातील विधीप्रमाणे सद्गुरूंची मोठ्या भक्तीने 16 उपचारांनी पूजा केली. चांदीच्या ताटात सोन्याची नाणी ठेवून त्यावर रेशमी वस्त्र घालून ते ताट दक्षिणा म्हणून त्यांनी स्वामींना अर्पण केलं आणि भक्तिभावाने म्हणाले, स्वामी, ही दक्षिणा प्रतिकात्मक आहे. माझा देह, मन, बुद्धी अनन्य भावाने मी दक्षिणा म्हणून आपल्याला अर्पण करतोय. माझा अहंभाव, ममताही मी आपल्याला अर्पण करतोय. सर्व भौतिक ऐश्वर्य, घरदार, संपत्ती, धन जे काही माझ्या जवळ आहे तेही सगळं आपल्या चरणी समर्पण केलंय. अशी अभिनव दक्षिणा दीक्षा देताना क्वचितच कुणी सद्गुरूंना अर्पण केली असेल. भाव भरल्या स्वरामध्ये उत्तम श्लोक म्हणाले, आपणच माझे परमेश्वर आहात. हा देह, मन, बुद्धी आपल्या चरणी अर्पण केलाय. त्यांना आपल्या सेवेला लावून घ्यावं. आता फक्त आपलं सेवक पण हवंय. त्यातच जीवनाची कृतार्थता आहे. आपलं सेवक पण जीवनाच्या अखेरपर्यंत कायम राहावं एवढीच प्रार्थना. दीक्षाविधी झाल्यानंतर दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना म्हणाले, सुनबाईंना घरात घेऊन जा आणि आईसाहेबांची ओळख करून द्या. उत्तम श्लोक पत्नीला घेऊन आत स्वयंपाकघरात आले. आईसाहेब भाजी चिरत होत्या. उत्तम श्लोक त्यांना नमस्कार करून म्हणाले, आईसाहेब, तुमच्या सेवेला ही नवीन दासी आली आहे. त्यांनी आपल्या पत्नीकडे अंगुली निर्देश केला. 16 वर्षांची अत्यंत देखणी मुलगी. आईसाहेबांच्या सारं काही लक्षात आलं. म्हणाल्या, बरं बरं, राहू दे बरं सुनबाईला इथे, मी तिची व्यवस्था बघते. नाव काय बाळा तुझं? रुक्मिणी. मोठ्या घरची दिसतेस. माहेरग कुठलं तुझं? इथलंच, पैठणचं. पैठणलाच माझे वडील असतात. कुठे राहतात ग? ब्राह्मणवाडीला. नाव काय ग तुझ्या वडिलांचं? जनार्दन देशपांडे. अगं, म्हणजे ते सावकार देशपांडे? ते देशपांडे सावकार जे आहेत ते? ती नदीच्या पलीकडची वाडी त्यांचीच ना? होय. अगं, त्या सावकार देशपांडेंची मुलगी तू, आणि अंगावर मंगळसूत्राशिवाय काहीच दागिने घातलेले नाहीत. बरं बरं. आपल्या पतीकडे इकडे येताना तू आपले सर्व दागिने काढून ठेवलेस. अंगावरची भरजरी वस्त्रही काढून ठेवलीस ना? अशी साधी वस्त्र लावून आलीयस? बरं. होय की नाही? होय. अगं, आई वडिलांना सांगून त्यांचा निरोप घेऊन तरी आलीस का? काहीच बोलली नाही. कळलं कळलं. सगळं कळलं बरं. आपल्या पतीच्या बरोबर निघताना तू माहेरच्या घरी कोणालाच सांगितलं नाहीयेस वाटतंय. कुणाचा निरोपही घेतला नाहीयेस, होय ना? होय. बाळ, अगदी मनापासून सांग बरं. आईचं घर सोडताना तुला काहीच वाटलं नाही का गं? सगळं वैभव मागे टाकून आलीस, पती बरोबर निघालीस, तेव्हा वाईट नाही वाटलं? ती खाली मान घालून तशीच बसून राहिली. काहीच उत्तर दिलं नाही. उत्तम श्लोकांनी हे सर्व सोडून येताना पूर्ण विचार केला होता का गं? ते तरी माहितीये तुला? ते मला काही कळत नाही. पण एकच वाटतं, ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण विशुद्ध मनानं काहीही केलं तरी ते योग्यच असतं. सासूबाईंनी मला सांगितलं होतं तसं. ईश्वर प्राप्ती व्हावी यासाठी सद्गुरू इकडून सद्गुरू करणं झालं आणि गुरुपदेश घेऊन त्याप्रमाणे वागणं झालं. ते बरोबरच असणार. अगं, पण तुझा काही विचार केला का त्यांनी? मी त्यांची अर्धांगी. त्यांनी स्वतःच्या बाबतीत विचार केला
त्यातच माझाही आला की आपोआप. अगं, पण उत्तम श्लोकांबरोबर असं सगळं सोडून इथे येताना तू तरी काही स्वतःच्या आयुष्याचा विचार केला होतास का? माझं लग्न झालं तेव्हा आईनी मला जवळ घेऊन सांगितलं होतं, पत्नी म्हणजे पतीची छाया. पतीचं सुख हेच पत्नीचं सुख. पतीच्या जीवनात तुझं स्थान सतत त्यांच्या सावलीसारखं असू देत. आईचा उपदेश मी हृदयावर कोरून ठेवलाय. प्रत्येक क्षणाला त्या उपदेशाची आठवण होते आणि मी तसंच वागायचं ठरवतेय. देहाचे रुक्मिणीच्या डोळ्यामधील तेज अधिकच प्रखर झालं. तेजस्वी चेहऱ्याकडे स्तिमित होऊन त्या पाहतच राहिल्या. निश्चिंत स्वरात रुक्मिणी म्हणाली, देहाची छाया ही देहाच्या मागे आपोआप चालत राहते. तिला स्वतःचा काही वेगळा विचार असतो का आई? मला एकच कळतं. माझे पती फार थोर आहेत, उदार अंतःकरणाचे आहेत. भाग्य मोठं म्हणून माझ्या जीवनाची गाठ त्यांच्याशी बांधली गेली. ते जिथे असतील तिथेच मी. त्यांच्या वाचून मला वेगळं राहताच येणार नाही. रुक्मिणीच्या प्रत्येक शब्दामध्ये निर्धार होता. तिने हळुवारपणे पण मर्यादशील स्वरामध्ये सर्व हकीकत निवेदन केली. आईसाहेब, त्यांच्याबरोबर इथं असण्यात मी काही चूक केली का? नाही बाळ, तू केलंस ते अगदी योग्य केलं बरं. पतीशिवाय स्त्रीला काही वेगळं जीवन असतं का? नसतंच ना. अगदी योग्य केलं बेटा. आवेगानं आईसाहेबांनी रुक्मिणीला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला आणि म्हणाल्या, अगं, उमा सासरी गेल्यापासून तिची उणीव नेहमी जाणवायची. आज वाटतंय भगवंतांनी तुझ्या रूपाने उमासारखी दुसरी मुलगी मला दिली. मी काही वागून चूक तर नाही ना केली आई? अगं नाही बाळा, तू अगदी योग्य केलंस. अगदी मनापासून सांगताना मला. होय, अगदी मनापासून सांगते. शुद्ध भावनेनी आपण परमेश्वराकरता म्हणून जे जे करतो ना, ते पूर्णपणे योग्यच असतं बरं. श्रीराम समर्थ श्रीराम.